रसिक मित्र हो नमस्कार। मागील वर्षाच्या अखेरीत चीनमधील वुहान शहरातील कोरोनाचं ऐकून अंगावर अक्षरशः काटा उभा राहत होता। चीनमधील कोरोनाचा हा उद्रेक संपूर्ण जगभर होणार याची कल्पना त्यावेळीच आली होती, परंतु तो कोरोना भारतावर आपली पकड एवढी घट्ट करेल असं कधी वाटलं नव्हतं। चीनकडे पाहून मन कळवळत असताना पुढील 2-3 महिन्याच्या कालखंडामध्ये ती परिस्थिती भारतावर येऊन कधी आदळली हे कळायला मार्गच उरला नाही। त्या पुढील काळामध्ये कोरोनाचे शेकडोनी वाढत जाणारे रुग्ण, मृत्यूची संख्या पाहून संपूर्ण देश भयभीत झाला। यापूर्वी प्लेग, डेंग्यू, चिकनगुनिया, स्वाईन फ्लू, इबोला असे अनेक साथीचे रोग जागतिक होत असताना या सगळ्यांपेक्षा कोरोनाची तीव्रता अधिक असल्याचं लक्षात आलं आणि भारताचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभर टाळेबंदीची घोषणा केली। सगळा भारत बंद झाला, रस्ते निर्मनुष्य झाले, शैक्षणिक संस्थांना टाळे लागले। घड्याळाच्या काट्याप्रमाणे सैरावैरा धावणारा माणूस स्वतःच्या घरामध्ये होम क्वारंटाईन म्हणून कैद झाला। मग या रिकाम्या वेळेमध्ये रिकामं डोकं सैतानाचं खोकं या मराठीतील म्हणीप्रमाणे प्रत्येकाच्या डोक्यामध्ये अविवेकी विचार घर करू लागले। मग याला आम्ही विद्यार्थी तरी कसे अपवाद असणार। मग कोणी केस विंचरायच्या कंगव्याचे दात मोजण्यात मग्न झाला, तर कोणी मारलेल्या मच्छरांची गणती करण्यामध्ये व्यस्त झाला। तासनतास स्वतःला मोबाईलमध्ये गुंतवून घेऊन परीक्षा रद्द होण्याच्या घोषणेची वाट पाहायला लागला। परंतु या सगळ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती या कोरोनासारख्या कठीण काळामध्ये कोरोना काळाला सकारात्मक प्रतिसाद म्हणून गुरुवर्य डॉक्टर विश्वाधार देशमुख सरांच्या कल्पक विचारातून आणि सृजन समूह आणि कल्पक विद्यार्थी समूहाच्या माध्यमातून विचार शलाका, अभिरुची आणि वाचन कट्टा या युट्यूब चॅनलवरती विविध उपक्रम दिले गेले। या उपक्रमातील किताबे कुछ कहना चाहती है, प्रेरणेचा प्रवास आणि कोरोना काळातील कविता वाचन या उपक्रमाचा प्राकर्षाने उल्लेख करणं मला या ठिकाणी गरजेचं वाटायला लागते। मित्र हो, अनेकांचं मत असतं या अशा उपक्रमातून साध्य काय होतं, तर त्यांना मला एवढंच सांगायचंय की प्रेरणेच्या प्रवासातून प्रेरणा घेऊन आमचा बालाजी लोंढे नावाचा वर्ग मित्र ऑनलाईन भाजीपाला विक्री केंद्र सुरू करतो। कधीही कुठेही व्यक्त न होणारे आम्ही विद्यार्थी एखाद्या पुस्तकाचा अभिप्राय स्क्रीनच्या माध्यमातून द्यायला लागतो आणि मान्यवर कवींनी सादर केलेल्या कवितेचं रसग्रहण करून त्यावरती सुद्धा अभिप्राय द्यायला लागतो। मग हे सगळं करत असताना एक विद्यार्थी म्हणून आमची उच्च प्रतीची अभिरुची घडत असते। हे या उपक्रमाचं सगळ्यात मोठं यश आहे असं मला वाटतं। कोरोना काळाला सकारात्मक प्रतिसाद म्हणून सुरू झालेल्या कोरोना काळातील कविता वाचन या उपक्रमामध्ये महाराष्ट्रातील नामांकित सामाजिक संस्था, महाराष्ट्र शासनाच्या विविध पुरस्कार प्राप्त मान्यवर कवींनी तब्बल 50 दिवस 52 कवींनी आमच्या विचार शलाका या युट्यूब चॅनलवरती आपल्या कविता सादर केल्या। खरं तर या कविता सामाजिक प्रश्नांपासून ते शेती आणि मातीवर भाष्य करण्यापर्यंत, स्त्री विटंबनेविरुद्ध आवाज उठवण्यापासून ते जगाला प्रेमाची व्याख्या सांगण्यापर्यंत होत्या। अलीकडच्या काळामध्ये एकतर्फी प्रेमातून खून, ऍसिड हल्ले असे गलिच्छ प्रकार होत असताना आम्हा विद्यार्थ्यांना प्रेमाची खरीखुरी व्याख्या या कवितेच्या माध्यमातून समजायला लागली। या कविता ऐकताना, या कविता वाचताना आम्ही सुद्धा कविता करायला लागलो आणि या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही एका नव्या स्वरूपामध्ये सापडायला लागलो। खरं तर कविता म्हणजे काय असतं या प्रश्नावरती प्राध्यापक अनंत कानेकर असं सांगतात, कविता म्हणजे काय असतं हे मला सांगता येणार नाही, परंतु कविता म्हणजे काय नसतं हे मात्र मी नक्की सांगू शकतो। याचा अर्थ कवितेचं नकारात्मक वर्णन करावं लागतं, कारण नकारात्मकतेमध्ये बंडखोरी असते, या उलट सकारात्मकतेमध्ये मात्र निव्वळ स्वप्ने असतात। ताटात अन्नाचा कणही नसताना बोलाचाच कडी बोलाचाच भात हा प्रकार म्हणजे कविता असतो। सकारात्मकतेचा जेव्हा भ्रमनिराश होतो तेव्हा आपल्या वाटेला मृगजळ येते, या उलट नकारात्मकतेचा जेव्हा भ्रमनिराश होतो तेव्हा मात्र ती नकारात्मकता बंडखोरी करायला शिकवते, संघर्ष करायला शिकवते। पण खरी कविता ही ती कविता असते जी नकारात्मकही असत नाही आणि सकारात्मकही असत नाही, ती या दोन्हींच्याही पलीकडे असते। ती कविता जेव्हा मला मिळते तेव्हा ब्रह्मानंदासारखा आनंद मिळतो। कवितेच्या द्वारे उपाक्षण भरी तेने मुक्तिचारी साधी येल्या हा आनंद ब्रह्मानंदासारखा आनंद असतो आणि कोरोना काळातील कविता वाचन या उपक्रमातील प्रत्येक कविता हा ब्रह्मानंदासारखा आनंद देणारी कविता होती। हे या उपक्रमाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं। आमच्या या उपक्रमामध्ये चंद्रपूर सारख्या दुर्गम भागात राहून स्त्रीत्वाने आणि स्वत्वाने भरलेल्या कविता लिहिणाऱ्या डॉक्टर पद्मरेखा धनकर यांनी स्त्रियांच्या स्वत्वाच्या वेगळेपणाची जाणीव प्राकर्षाने व्यक्त करणारी आणि स्वत्वाची शोध घेऊ पाहणारी मुखचंद्र ही कविता सादर केली। त्या कवितेचा काही अंश मी आपणापुढे वाचून दाखवतोय। कविता अशी आहे, माझ्या मुखाला चंद्र म्हणून तू बंद केलेस माझे सूर्य होण्याचे रस्ते,
माझ्या मुखाला चंद्र म्हणून तू बंद केलेस माझे सूर्य होण्याचे रस्ते, परप्रकाशित पर ऊर्जेवर उगवणारे असंख्य मुखचंद्र. परप्रकाशित पर ऊर्जेवर उगवणारे असंख्य मुखचंद्र रात्रीच होतात प्रकाशमान कोणाच्या तरी पलंगावर, आणि पहाट होता होता मावळून जातात घराच्या रगाड्यात मुलाच्या मुतेऱ्यात, घराच्या रगाड्यात मुलाच्या मुतेऱ्यात. खरं तर मित्र हो, स्त्रियांचं सौंदर्य हेच सर्वश्रेष्ठ असतं आणि त्यांच्या सौंदर्याला चंद्राची वगैरे उपमा देऊन त्या स्त्रियांमधील इतर सुप्त कलागुणांना दाबून ठेवण्याचं काम इथल्या पुरुष प्रधान संस्कृतीकडून वेळोवेळी केलं जातं. ही खंत कवयित्रींनी प्रस्तुत कवितेमध्ये व्यक्त केलेली आम्हाला दिसून येते. खरं तर स्त्रियांचं सामर्थ्य तिच्या सौंदर्यामध्ये पाहणाऱ्या पुरुष प्रधान संस्कृतीला आज सुद्धा स्त्री म्हणजे एक उपभोग्य वस्तूच वाटायला लागते. अगदी रामायणामध्ये रामाने सीतेचा त्याग केला या घटनेचं वर्णन करत असताना महाकवी कालिदास म्हणतो, ज्याचं कीर्ती हेच सर्वश्रेष्ठ धन असते ते स्वतःच्या शरीरापेक्षाही जास्त कीर्तीला जपत असतात, आणि म्हणून इंद्रियाच्या उपभोगाचा विषय असलेल्या वस्तूपेक्षा म्हणजे सीतेपेक्षा रामाने जर आपल्या कीर्तीला श्रेष्ठ मानलं तर त्यामध्ये नवल कसलं. म्हणजे रामायणामध्ये सुद्धा स्त्रीला एक उपभोग्य वस्तू संबोधल्या गेलं. तिथपासून ते अगदी अलीकडच्या काळामध्ये पुण्याजवळच्या कंजारबाट समाजामध्ये अस्तित्वात असलेली कौमार्य चाचणीची पद्धत म्हणजे हे सगळं या गोष्टीचं द्योतक असल्याचं दिसून येतं. खरं तर स्त्रियांच्या सौंदर्याला चंद्राची वगैरे उपमा देऊन तिच्यातील सूर्यरूपी प्रकाश कसा कमी केला जातो आणि तिचं सामर्थ्य हे तिच्या सौंदर्यातच आहे असं सांगून तिचं कर्तृत्व आणि नेतृत्व समाजापुढे येऊच दिलं जात नाही, ही खंत कवयित्री प्रस्तुत कवितेमध्ये व्यक्त करतात. मित्र हो, अनेकदा स्त्रिया आपलं व्यक्तिमत्व उठून दिसावं म्हणून सौंदर्याचा आधार घेत असतात आणि ते सौंदर्य त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये भर सुद्धा घालत असते. परंतु अलीकडच्या काळामध्ये मात्र त्याच सौंदर्याचा मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार होत असलेला आम्हाला पाहायला मिळतो. तो व्यापार आता थांबला पाहिजे हा आशावाद सुद्धा कवयित्री आपल्या प्रस्तुत कवितेमधून व्यक्त करत असतात. डॉक्टर पद्मरेखा धनकर यांनी आमच्या उपक्रमामध्ये सादर केलेली त्यांची दुसरी कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे माझ्या फुलपाखरांनो. कविता अशी आहे, मुलगा काढतोय चित्र, मुलगा काढतोय चित्र, झाडांना हिरवा सूर्याला केसर, आकाशाला निळाच रंग भरू ना ग मम्मी. मुलगा काढतोय चित्र, झाडाला हिरवा सूर्याला केशर, आकाशाला निळाच रंग भरू ना ग मम्मी. निस्तब्ध भयशंकेत कसं सांगू, निस्तब्ध भयशंकेत कसं सांगू, रंगाचे संकेत संदर्भ बदलले जात आहेत. मुलगा खेळतोय रंग, मुलगा खेळतोय रंग, लाल हिरवा केसर निळा, रंग रंगाच्या पुड्या ठेवल्या आहेत. कुठल्या रंगाने खेळू सांग ना ग मम्मी, कुठल्या रंगाने खेळू सांग ना ग मम्मी. मी थरथरते, मी थरथरते धडधडते, कुठला रंग द्यावा हाती. कारण मित्र हो, अलीकडच्या काळामध्ये माणसाने प्रत्येक जाती धर्माचा वेगवेगळा रंग वाटून घेतलेला आहे. बुद्धांचा निळा, हिंदूंचा लाल, मुसलमानांचा हिरवा, ही जी रंगाची मानवनिर्मित विभागणी आहे ना ती इथं जातीयतेला धर्मांधतेला जन्म देत असते. अलीकडच्या काळामध्ये तर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की महापुरुषांच्या जयंत्या सुद्धा आम्ही वाटून घेतल्या. महापुरुषांच्या जयंत्या सुद्धा आम्ही वाटून घेतल्या. भीम जयंती आंबेडकर चौकात गेली म्हणून, आणि भीम जयंती शिवाजी चौकात गेली म्हणून, आणि शिवजयंती आंबेडकर चौकात आली म्हणून विस्तवासारख्या दंगली इथं घडल्या, विस्तवासारख्या दंगली इथं घडल्या. परंतु मित्र हो, या सगळ्या परिस्थितीला एखादं लहान निरागस मूल मात्र अपवाद असतं. कारण ते मूल प्रत्येक रंगासोबत खेळत असतं, प्रत्येक रंग त्याला निसर्गाचा अंग वाटत असतो आणि जातीयतेचा धर्मांधतेचा लवलेश सुद्धा त्याच्या मनामध्ये संग करत नाही. मग त्या मुलामध्ये जी ती निरागसता आहे ना, ती निरागसता जर इथं प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये निर्माण झाली तर इथं जातीयतेची पाळेमुळे खणून काढणं शक्य होईल. आणि या कार्यासाठी कवयित्रींना आता ते लहान मूल आणि त्या लहान मुलामधील निरागसता हीच आशादायी वाटत आहे. आमच्या या उपक्रमातील पुढचे कवी आहेत कवी वैभव देशमुख. कवी, गीतकार, लेखक. खरं तर या 3 शब्दातून त्यांचा परिचय पूर्ण होणारा नाही. माधव जुलियन यांनी उर्दू कवितेचा गौरव असलेली गझल मराठीमध्ये आणली आणि या गझलेला खरं वैभव प्राप्त करून दिलं ते सुरेश भट नावाच्या तळपत्या सूर्यानं. या सूर्याच्या प्रेरणेचा प्रकाश घेऊन गझलेच्या नभांगणामध्ये जे काही तारे स्वयं तेजाने चकाकत आहेत त्या ताऱ्यांमधील एक नाव म्हणजे वैभव देशमुख. वैभव देशमुख यांनी आमच्या या उपक्रमामध्ये आपली गाव आणि शहर ही कविता सादर केली. कविता अशी आहे, पूर्वी गावी जायला निघालो की मन किती घाई करायचं, पूर्वी गावी जायला निघालो की मन किती घाई करायचं, अजून बसायचोही नाही बसमध्ये की संबंध तुटायचे शहरापासून, अजून बसायचोही नाही बसमध्ये की संबंध तुटायचे शहरापासून, अजून हलतेच आहे गाडी स्टँडवरून तर मी गावाच्या शिवेवर,
अजून हलतेच आहे गाडी स्टँडवरून, तर मी गावाच्या शिवेवर, हा नेमकाच मागे पडायचा शहरांचा आवाज, तर मी गावात, हा नेमकाच मागे पडायचा शहराचा आवाज, तर मी गावात. मित्र हो, नोकरीच्या किंवा शहराच्या निमित्ताने नोकरीच्या किंवा शिक्षणाच्या निमित्ताने शहरामध्ये राहत असताना आम्ही जेव्हा गावाकडे निघायचो तेव्हा गावाकडची एक वेगळीच धुंद असायची. गावातील नातेवाईकांना, मित्रमंडळींना, गावातील लोकांना भेटण्याची एक वेगळीच ओढ असायची. त्याच मित्रमंडळीकडून, नातेवाईकांकडून अभूतपूर्व असं स्वागत व्हायचं आणि गावाशी असलेली नाळ अधिकच घट्ट व्हायची. ज्या गावामध्ये लहानपण गेलं, बालपण गेलं, ज्या गावाला, गावातील लोकांना लहानाचं मोठं होत असताना पाहिलं, त्या गावाप्रती आपली सुद्धा काहीतरी जबाबदारी असते आणि त्या जबाबदारीची जाणीव इथं प्राकर्षानं होत असे. मित्र, गावातील सकाळच्या गुलाबी थंडीतील शेकोटी, दुपारी गावाच्या खारीतील क्रिकेटचा खेळ, सायंकाळी गावाच्या चावडीवरच्या गप्पा, सोबतच आजीने करून दिलेला तिखट, आंबट, गोड असा फराळ आटून गाडीमध्ये बसलो की शहरासोबतचा अख्खा संबंध तुटून जायचा. पण वेळ बदलली, काळ बदलला आणि वेळेप्रमाणे, काळाप्रमाणे गावाप्रती असलेली ओढ सुद्धा आता कमी होत गेली. कारण शहराच्या झगमगाटापुढे आज आम्हाला गावी नकोशी वाटत आहेत. आणि म्हणून कवी आपल्या कवितेच्या दुसऱ्या भागामध्ये असं म्हणतात, आत्ताशा मन निघतच नाही या शहरातून, आताशा मन निघतच नाही या शहरातून, आता एखादा निरोपच येतो गावाकडून आणि ढकलतच नेतो शहराच्या बसस्टँडवर. आताशा मन निघतच नाही या शहरातून, आता एखादा निरोपच येतो गावाकडून आणि ढकलतच नेतो शहराच्या बसस्टँडवर. ही केव्हाची सुटलेली असते गाडी स्टँडवरून, ही केव्हाची सुटलेली असते गाडी स्टँडवरून, तरी मी लटकलेलो शहराच्या हाताला. हा केव्हाचा मागे पडतो आवाज शहराचा, तरीही माझं फिरणं शहराच्या रस्त्यावरून, तरीही माझं फिरणं शहराच्या रस्त्यावरून. आणि ही प्रवासाची वेळ म्हणजे चिंतेची जाडजूड वहीच, ही प्रवासाची वेळ म्हणजे चिंतेची जाडजूड वहीच. मित्र हो, आता मात्र शहराच्या झगमगाटापुढे आम्हाला गावाची आठवण सुद्धा येत नाही. गावाकडूनच एखाद्या कार्यक्रमाचा असेल किंवा एखाद्या कशाचाही निरोप जेव्हा येतो तेव्हा नाईलाजास्तव आम्हाला गावाकडे जावं लागतं. गावामध्ये पोहोचल्यानंतर सुद्धा शहराची माया आमच्या मनावर अधिराज्य गाजवतच असते. गावाप्रती असलेल्या प्रेम, गावाप्रती असलेली जिव्हाळा, गावाप्रती असलेली आपुलकी, या सगळ्या गोष्टी आता कुठेतरी नाहीशा होत चालल्या आहेत, कुठेतरी कमी होत चालल्या आहेत. आणि म्हणून गावाकडच्या प्रवासाची वेळ म्हणजे कवींना आता चिंतेची जाडजूड वही वाटत आहे. मित्र हो, जागतिकीकरणाच्या नंतर जे काही शहरे आहेत ते शहरांची वाढ बेसुमार झाली. कामधंद्याच्या निमित्ताने किंवा नोकरीच्या निमित्ताने गावातील मंडळी शहरामध्ये स्थायिक झाली, ते कायमची. आणि आता या शहराच्या मायाजालामध्ये अडकलेल्या लोकांना खेडी नकोशीच वाटत आहेत. ही खंत कवी प्रस्तुत कवितेमध्ये व्यक्त करतात. कवी वैभव देशमुख यांनी आमच्या या उपक्रमामध्ये सादर केलेली त्यांची दुसरी कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे झाडं असतात विद्यार्थी. कविता अशी आहे, झाडं असतात विद्यार्थी, ऋतू त्यांचे गुरु असतात. झाडं असतात विद्यार्थी, ऋतू त्यांचे गुरु असतात. झाडांचीही परीक्षा असते, झाडं सुद्धा पेपर देतात. ऊन पाऊस वादळ वारा अवघड अवघड विषय असतात. ऊन पाऊस वादळ वारा अवघड अवघड विषय असतात. झाडांनाही ताण येतो, झाडे सुद्धा कंटाळतात. अशा वेळी झाडे मग पाखरांचं गाणं ऐकतात. अशा वेळी झाडे मग पाखरांचं गाणं ऐकतात. मित्र हो, डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांनी झाडांनाही संवेदना असतात, झाडे सुद्धा सजीव असतात त्याचा शोध लावला. आणि त्यानंतरच्या काळामध्ये प्रत्येकाच्या लक्षामध्ये झाडांच्या संवेदना यायला लागल्या. कवी वैभव देशमुख यांनी सुद्धा अशाच संवेदना आपल्या कवितेतून मांडल्याचं दिसून येतं. खरं तर मनुष्य जीवन जगत असताना संकटे पाचवीला पुजलेली असतात. संघर्ष हा अटळ असतो आणि त्याच प्रकारचा संघर्ष, त्याच प्रकारची संकटे हे झाडांच्या सुद्धा वाट्याला येत असतात. सोसाट्याच्या वादळामध्ये सुद्धा जमिनीमध्ये घट्टपणे पाय रोवून त्या वादळाला निर्भीडपणे सामोरे जाणारे ते झाडं, आणि त्या झाडांचा ते घट्टपणे पाय रोवून वादळाला निर्भीडपणे सामोरे जाण्याचा तो गुण आम्ही मनुष्याने घेतला पाहिजे. ऊन असो, वारा असो, पाऊस असो, या सगळ्या ज्या काही परिस्थितीमध्ये त्या झाडांची एक प्रकारची परीक्षाच असते. आणि या परीक्षेमध्ये ते झाडे लढतात, झगडतात. झाडांचं ते लढणं, झाडांचं ते झगडणं आम्ही मनुष्यानं घेतलं पाहिजे. अपयशामध्ये खचून जाणाऱ्या आम्हाला निसर्ग होता आला पाहिजे, हा आशावादही कवी प्रस्तुत कवितेमध्ये व्यक्त करतात. मित्र हो, आमच्या या उपक्रमातील पुढचे कवी, किती पेरला जीव तरी कोरडीचं ओलं, किती पेरला जीव तरी कोरडीचं ओलं, ओतले आयुष्य परी देह जाईनाचं खोलं, ओतले आयुष्य परी देह जाईनाचं खोलं. असं संवेदनशील लेखन करणारे, संवेदनशील कविता लिहिणाऱ्या आणि पेशानं विस्तार अधिकारी असणारे नांदेडचे कवी व्यंकटेश चौधरी यांनी आमच्या या उपक्रमामध्ये संपला आहे दशक ही कविता सादर केली. कवितेचा काही अंश मी वाचून दाखवतोय. संपला आहे दशक युगानुयुगे श्रद्धेनं जपून,
संपला आहे दशक, युगानुयुगे श्रद्धेनं जपून अडळ सिंहासनी स्थापिलेल्या निस्ताना ध्वस्त उद्ध्वस्त करीत भाबड्या भक्तीच्या माथ्यावरचा श्रद्धेचा तिलक पार पुसून टाकून संपला आहे दशक. टरा फाडून टाकीत कळत्या न कळत्या वयाच्या जाणीवेतील इतिहासाची पानं आजोबा पंजोबा आणि त्या आधीच्या कैक पिढ्यांपासून अभिन्न गोंदवून ठेवलेली अतूट श्रद्धेनं आणि तीर्थस्थळांना कलंकित करून वाळवी पेरून माणसात त्यांच्यातील अस्वस्थ धुमस पाहताना क्रूर हास्य करीत संपला आहे दशक. संपला आहे दशक. मित्रांनो, संपला आहे दशक ही कविता मागील 10 वर्षांमध्ये बदलत चाललेली विचारधारा आणि मानवी मनाची घालमेल प्रस्तुत कवितेमधून मार्मिकपणे मांडलेली तुम्हाला दिसून येते. समाज जीवनातील वास्तव आणि मानवी मनाला कशा प्रकारची वाळवी लागत चालली आहे याचं सुद्धा वर्णन संवेदनशील शब्दात प्रस्तुत कवितेमध्ये व्यंकटेश चौधरी यांनी केलेले आढळते. मित्रहो, जेव्हा वर्तमानाचा सामना हा इतिहासाशी होतो तेव्हा प्रत्येक वेळी इतिहास जिंकतो, परंतु त्या इतिहासाच्या जिंकण्यातून आम्ही मात्र कोणताच गुण घेत नाही. परिणामी तो इतिहास दुर्लक्षिला जातो. श्रद्धा ही माणसाला मानसिक बळ देत असते, परंतु त्या श्रद्धेचा जेव्हा अतिरेक होतो तेव्हा त्यातून अंधश्रद्धा जन्माला येत असते. मग ती मानसिक बळ देणारी श्रद्धा असेल किंवा मग संघर्षातून जीवन फुलवायला शिकवणारा तो इतिहास असेल, या दोन्ही गोष्टी आता पुसत चालल्याची खंत कवी प्रस्तुत कवितेमधून व्यक्त करतात. आज मानवाने म्हणजे पिढ्यापासून उभ्या असलेल्या तीर्थस्थळांना आज आम्ही मानवाने गेल्या 10 वर्षांमध्ये कलंकित करून टाकलं. त्या तीर्थस्थळांना, देवदैवतांना जातीमध्ये धर्मामध्ये वाटून घेतलं आणि हे सगळं करत असताना माणसामध्ये दुही पेरण्याचं काम आम्ही माणसाने गेल्या 10 वर्षांमध्ये केलं आणि माणसामधील जी काही ही अस्वस्थ धुमस आहे ती अस्वस्थ धुमस क्रूर हास्याने पाहत असतानाच हे दशक संपलं असल्याची खंत कवी व्यक्त करतात. दुही वाढणाऱ्या बिया पेरून ठेवल्या आहेतच त्यानं, पण त्याला सेंद्रिय खताची मात्रा फुलवायला आम्हीही का थकत नाही. मित्र हो, गेल्या 10 वर्षांमध्ये माणसामध्ये दुरी वाढत असताना माणूस माणसापासून दूर जात आहे. आज जातीयता वाढत आहे, जातीमध्ये संघर्ष वाढत आहेत आणि म्हणून गेल्या 10 वर्षांमध्ये या देशाला, या महाराष्ट्राला अनेक जातीय संघर्षांना सुद्धा सामोरं जावं लागल्याचं तुमच्या आमच्या लक्षात यायला लागते. म्हणजे एकंदरीत काय, इथं माणसामध्ये दुरी वाढत असताना, माणसाच्या मनाला वाळवी लागत असताना, श्रद्धा नाहीशी होत असताना आणि इथं जातीयता धर्मांधता मोठ्या प्रमाणामध्ये याला पेव फुटत असताना, दहशतीचं वातावरण पसरत असताना, अशाही परिस्थितीमध्ये माणसाच्या मनामधील जी काही आशेची पालवी आहे ती त्याच जोमाने काम करते. याचं चित्रण मार्मिकपणे तार्किक कसोट्यांवर सिद्ध होतील अशा सैद्धांतिक शब्दामध्ये कवी व्यंकटेश चौधरी यांनी मांडल्याचं दिसून येतं. मित्रहो, आमच्या या कोरोना काळातील कविता वाचन या उपक्रमामध्ये मी हे 3 कवी निवडण्यामागचं एक महत्वाचं कारण आहे. कारण या तिन्ही कवींचं जे काही कविता लेखनाचं कार्य आहे ते अगदी अतिशय संवेदनशील आहे आणि जे काही वर्तमानामध्ये जटिल प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर आधारित वर्तमानाशी निगडीत असं यांचं कविता लेखन आहे. त्यामुळे हे 3 कवी मला या ठिकाणी सगळ्यात महत्वाचे वाटायला लागतात. आमच्या या कोरोना काळातील कविता वाचन ह्या उपक्रमामध्ये आपल्या कविता सादर केलेल्या सगळ्या 52 कवींचे, तसंच हा कविता वाचनाचा जो काही कार्यक्रम आहे तो मला माझ्याबरोबरच महाराष्ट्रातील तमाम रसिकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉक्टर विश्वाधार देशमुख सरांचे मनपूर्वक आभार मानतो आणि मी थांबतो. मनपूर्वक धन्यवाद.